गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल. आता वाजले सकाळचे 9. काल रात्री खूप उशीर झाला यायला. म्हणजे आम्ही 4-5 दिवसांमध्ये जर सगळ्यात लेट आलो असतं तर काल आलो होतो आमच्या हॉटेलवर. सो चेक इन वगैरे केलं. खूप अंधार होता त्यामुळे तुम्हाला काय दाखवता आलं नाही. पण हे रूम आहे आपली आणि हा बाकीचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे, मी तुम्हाला दाखवतो. तर आपण आज जाणार आहोत. आय थिंक एक टेम्पल आहे, एक गेट आहे. बघूया अजून काय काय असणार आहे. ॲक्च्युली जे आमच्या आयटनरीमध्ये 2 प्लेसेस आज ॲड आहेत ते मी कदाचित चेंज करून दुसरीकडे जायचा प्लॅन करतो आहे. पण बघूया, एकदा गाईड आले की त्यांच्याशी बोलेन आणि मग ठरवेन की काय करायचं नक्की ते. सो चला आता पहिला ब्रेकफास्ट करूया आणि बघूया ब्रेकफास्टमध्ये काय काय आहे ते. सो हे असं पूर्ण रिसॉर्ट आहे. अशा खूप साऱ्या रूम्स आहेत, वर पण आहेत आणि हा मागे असा व्ह्यू आहे. खूप सुंदर आहे. इकडे स्विमिंग पूल आहे, इकडे रेस्टॉरंट आहे आणि इकडून एंट्री होते. सुंदर आहे ना? मस्त आहे की नाही? बघ ना किती शांतता आहे. गुड मॉर्निंग. 3 minutes. Okay, we can sit here. This is our breakfast menu. ओके. सो ब्रेकफास्टमध्ये हा मेनू आहे. बघूया आपण एकदा काय काय आपल्याला घेण्यासारखं आहे आणि मग आपण ऑर्डर करूया. A few moments later. 3 orange juice. ओके. This one for you. या थँक्यू. And it's a food for sharing. Yeah? ओके. Enjoy. या थँक्यू. हे आहे फ्रेंच टोस्ट, स्विस चॉकलेट आहे आणि व्हॅनिला आईस्क्रीम दिले सोबत. मोठ्या हॉटेलमध्ये हे असले ब्रेकफास्ट असतात. आमचे गाईड आलेले आहेत आपल्या हॉटेलवर. सो आता आम्ही ब्रेकफास्ट करतो आणि निघतो. तर मित्रांनो, आता ब्रेकफास्ट केला आणि आता रूमवर चाललो आहे. बॅग ठेवलेल्या त्या घेऊन आम्ही आता बाहेर पडतो. पहिल्यांदा असं वाटलं होतं की काय एवढंसं देत आहेत इथे, कारण 5 स्टार 4 स्टार हॉटेलमध्ये हे असंच असतं, सगळं छोटं देतात, फक्त सजवून देतात आणि त्याच्या भरपूर चार्जेस लावतात. पण ॲक्च्युली ते खूप हेवी होतं. म्हणजे ब्रेड लिटरली ह्या साईजचा होता आणि सॉफ्ट होता, खूप मस्त होतं ब्रेकफास्ट आणि हेल्दी आहे महत्त्वाचं. सो आता आम्ही ते खाल्लं. आता बॅग घेतो आणि बाहेर जातो, कारण आपले गाईड तिथं आपलं वेट करत आहेत. सो ही आमच्या हॉटेलची लॉबी आहे आणि मिस्टर डानो आलेले आहेत. गुड मॉर्निंग. या. सो चलो. तर मित्रांनो, आता आम्ही जे आयटनरीमध्ये जे प्लेसेस होते तर ते चेंज करून आम्ही आता दुसऱ्या ठिकाणी चाललो आहे, कारण जे एक लेम्पियोंग टेम्पल आम्ही जे बघायला जाणार होतो आज, सो ते सेम तमनायून जे टेम्पल आपण बघितलं तसंच आहे. फारसं काही वेगळं नाही आहे. आणि तीर्थगंगा म्हणून एक प्लेस होतं जिथे फक्त स्टेप्स आहेत पाण्याच्या वर. सो त्यासाठी लोक तिथे जातात फोटो काढण्यासाठी. पण मी काल थोडंसं सर्च केल्यानंतर मी तुम्हाला बोललो की मला 2 प्लेसेस असे सापडले की ते त्याहून सुंदर आहे. जसं एक टेम्पल आहे, व्हॉट द टेम्पल नेम वेअर गोइंग? उलनदानू. या तर ते उलनदानू टेम्पल आहे जे लेक वर आहे आणि खूप सुंदर आहे. ह्या 2 टेम्पलपेक्षा त्याच्यापेक्षा कमी किलोमीटर आपल्याला जावं लागणार आहे. सो हे खूप छान ऑप्शन मिळालं मला. सो मी म्हटलं एकदा मिस्टर दानूंसोबत ते डिस्कस करू आणि जर पॉसिबल असेल तर आपण नक्की तिकडे जाऊया. सो तेही बोलले की हां, हे बेटर आहे प्लेस त्याच्यापेक्षा. सो मग आम्ही ठरवलं आता की आता आपण तिकडेच जाऊया. सो आता जाता ते बोलले की इकडे ऑन द वे एक चॉकलेट फॅक्टरी पण लागते. सो आपण तिकडे व्हिजिट करणार आहे. येस, हंडारा गेट. येस, या एक गेट आहे जे आपण म्हणतोय गेट ऑफ हेवन. सो तसंच सेम इथे एक हंडारा गेट म्हणून आहे. सो तिथे आपण जाणार आहे. ते फोटोजेनिक प्लेस आहे. सो आज लास्ट डे आहे. सो लास्ट डे ऑफ ट्रिप. परत ज्या वेळेला याल का नाही त्यावेळेला यांच्यासाठी नक्की काहीतरी घेऊन या. वी डिस्कस yesterday night when we will come back here with my family and my brother's family. We will bring very special thing for you from India. Thank you. We are lucky. I'm happy to meet you all. Same here. Touch wood.
and you give so much information about Yeah. every place. Yeah, that's So right. that's the very nice of you. Thank you very much. Shukriya, mere dost. It was perfect. Those means friend, Yeah. and that's shukriya right. means thank you. Thank you. Yeah, very good. तर मित्रांनो इथे आपण आलोय आता जंगल गोल्ड म्हणून आहे. इथे चॉकलेट फॅक्टरी आहे. सो आता आपण चॉकलेट फॅक्टरीमध्ये जाणार आहे. बघूया इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे चॉकलेट्स आपल्याला मिळतात. आणि हे जे चॉकलेट्स आहेत हे इथले लोकल्स आहेत. आता हे इथे पूर्ण स्टोरी सांगितले की कसं त्यांनी चालू केलं होतं, कशापासून कोणत्या कोणत्या फळांपासून ते बनवतात. सो सगळं इथे मेन्शन केलेलं आहे. हिस्ट्री ऑफ चॉकलेट्स. हा चॉकलेटचा वास आला का? हे बघा कोको ट्री आहेत. हे हार्वेस्टिंग करतात, फ्रुट्स काढतात, फर्मेंटेशन करतात, त्याच्यानंतर फॅक्टरीमध्ये येतं, ड्राय करतात, रोस्टिंग करतात आणि परत ग्राइंडिंग करतात, मोल्डिंगमध्ये टाकून ते चॉकलेट्स बनवून मग पॅकिंग करतात. आणि इकडे ग्राइंड केलं जातं ह्या मशीनमध्ये आणि लिक्विड फॉर्ममध्ये बनवून त्याला इकडे त्या मोल्डमध्ये टाकलं जातं. आणि हे जे ट्रेस दिसत आहेत तुम्हाला हे बाजूला, याच्यामध्ये ते फ्रीज केलं जातं आणि मग ते पॅकिंग केलं जातं. ही मशीन आहे आय थिंक ग्राइंडिंगची. सो आता आपण बघूया तिकडे त्यांच्या फॅक्टरीमध्ये कोणते कोणते चॉकलेट्स आहेत. तर बघा हे एवढ्या प्रकारचे आहेत. कुकीज क्रीम म्हणून आहे, नंतर कॅरेमल क्रंच म्हणून आहे, कॅफे मोचा म्हणून एक आहे, कोकोनटचे एक आहे, सी सॉल्ट अँड कोको निप्स म्हणून एक आहे, पेपरमिंटचे एक आहे आणि फ्रूट्स अँड नट्सचे आहेत. तर एवढ्या पद्धतीचे चॉकलेट्स आपल्याला इथे आता बघायला मिळणार आहेत. सो बघूया आपण तिथे जाऊन त्यांच्या स्टोअरला. सो इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्याला टेस्ट करता येणार आहे. तर जे मी तुम्हाला मगाशी सांगितले ते सगळे चॉकलेट्स इथे आहेत, इथे लावलेले आहेत. तुम्ही असे पॅकेट्समध्ये पण घेऊ शकता आणि तुम्ही असे सिंगल असे पण घेऊ शकता, जसं आपल्याकडे आपण डेअरी मिल्कचे घेतो. सो इथे टेस्टर ठेवलेले आहेत. इथे तुम्ही टेस्ट करू शकता प्रत्येक चॉकलेट्स. सो आता एक एक करून टेस्ट करतो आणि मग त्यानंतर आपण इथे बाय करू शकतो. सो मित्रांनो ते आम्ही आमच्यासाठी एक चॉकलेट्स घेतले आणि मिस्टर दानूसाठी आणि त्यांच्या फॅमिलीसाठी एक गिफ्ट घेतलं आहे. सो आता आपण त्यांना देऊया. Mr. Danu, this is for you and your family. Oh my God, thank you very much. Yeah. My kid, my grandkid very long. Yeah. Thank you very much. Yeah, you're welcome. तर मित्रांनो आता आम्ही इथे लेके लेके वॉटरफॉलच्या इथे आलो. आता हे ॲक्च्युली आमच्या आयटनरीमध्ये एक्स्ट्रा पॉईंट आहे, त्यामुळे इथलं जे तिकीट आहे हे आम्हाला बाय करावं लागणार आहे. फार महाग नाही आहे, कारण जे महाग तिकीट्स आहेत ते फक्त आपल्या टेम्पल्स जे बघायला असतात ते सगळे तिकीट्स महाग असतात. पण इथे साधारण 40K वगैरे आहेत, म्हणजे साधारण आपले 200-250 रुपये. सो चला आता आपण इथे तिकीट बाय करूया आणि खाली जाऊया वॉटरफॉलकडे. Hello. 3. Welcome to Leke Leke Valley. How many person of Three. you? Three. 3. So 150 in total because 50 each. Okay. It's okay for your father and your mom to going down because 300 meters going down. So how many steps? For the steps around 250 until 300 steps. Okay. Is it 10 steep? to 15 minutes. Little bit steep. Okay. If your mom or your father Uh-huh. not going down, they can wait in the restaurant here. Okay. We will try. Okay, sir. So 3 tickets. Yeah, 3 tickets. 150. ओके. आता ते म्हणत होते की जर तुमच्या पॅरेंट्सना जर पॉसिबल नसेल तर त्यांना तिकीट बाय करायची गरज नाही. ते इथे रेस्टॉरंटमध्ये वेट करू शकतात. सो पायऱ्या काही एवढ्या स्टिप नाही आहेत, उतरायला एवढं त्रास नाही होतं आहे नाही. उंच असल्यावर वर खाली होत आणि किती स्वच्छ आणि किती छान मेंटेन केलं आहे बघा ना. म्हणजे वॉटरफॉल युजली म्हणजे अशा ठिकाणी असतात तिथे कोणाचं एवढं लक्ष नसतंय,
आहे ना. पण इथे बघा ना किती मेंटेन केलंय व्यवस्थित. बाजूला झाडे बघा छोटी छोटी आणि एवढ्या छान पायऱ्या बनवल्यात. सुंदर आहे. बरं झालं काल आपण कालच्या वॉटरफॉलला न जाता आपण इथे आलोय. आणि तिथं रश पण होती. हां. सो आता थोड्याशा छोट्या छोट्या स्टेप झालेले पण सावली आहे झाडांची त्याच्यामुळे तेवढा त्रास होत नाही खाली उतरायला. हे समोर दिसतात हे एक इंडियन कपल आहे. बऱ्याच ठिकाणी दिसतात आपल्याला इंडियन. कारण आता असं कोणतं प्लेस नाही जिथे इंडियन्स जात नाहीत. सगळीकडे जातात. आई नाना हळूहळू येत आहेत. जमतंय ना. तर मित्रांनो आता माहिती नाही आम्ही निम्म्यापर्यंत आलो आहे की अजून बरंचसं बाकी आहे. नाना नाही हळूहळू येत आहेत. मी बोललो तुम्ही या हळूहळू सोबत कारण तिला पटकन असं उतरता येत नाही. मी म्हणत होतो त्यांना थांबा पण ते बोलले नाही जाऊया जमेल तितकं खाली आणि जर नाही जमणार तिथून मग आम्ही थांबू. आलं आहे मला वाटतं इथून दिसायला लागलं आहे. तुम्हाला थोडंसं दाखवायसाठी मला खाली जावं लागणारच आहे. सो आपण जाणार आहे खाली. मी तर आज जाणार आहे खाली. पण किती भारी वाटतंय. असं वाटतंय आज ट्रेक करतोय. वर चढताना आपला ट्रेकच होणार आहे खरं तर. पण मजा येते. पायऱ्या अगदी व्यवस्थित आहेत. म्हणजे अगदी हे नाही आहे की आपणाला उतरताच नाही येणार. आवाज यायला लागला असेल तुम्हाला. किती सुंदर आहे बघा हे. असं वाटतं एखादं थीम पार्क आहे आणि जिथे सगळं मेंटेन करून ह्या सगळ्या गोष्टी बनवलेत. हॅलो. शिते आलो ना हे पूर्ण वर्थ आहे. म्हणजे 200 रुपये म्हणजे काही नाही आहे. लिटरली आपण एक सुंदर जागेवरून जातो आहे. साईन दिसलं तुम्हाला वॉटरफॉलचं. हा वॉटरफॉलच्या दिशेने जातो आहे. वाव माय गॉड कसलं जबरदस्त आहे हे पाणी. निथळ पाणी आहे. आवाज बघा. हा वुडन ब्रिज आहे. बांबूपासून बनवलं आहे. हे आयटनरीमध्ये नव्हतं पण मिस्टर दानूने आम्हाला हे सजेस्ट केलं. सो रिअली थँक्यू मिस्टर दानू. खरंच खूप सुंदर आहे. माय गॉड असं वाटतंय आपण इथे बराच उशीर बसू शकतो. आता नाना नाही येईपर्यंत आपण थांबूया थोडंसं इथे. ह्या शांततेचा आनंद घेऊया आणि मग पुढे जाऊया. आता भारी आहे ना पाणी. इथून वर चढायचं आहे. अजून वर चढायचं आहे. जमेल. थांबतो इथं. मग तुम्ही थांबाल इथे. नाही इथं थांबण्यापेक्षा असते असते जातो वर. बरं ठीक आहे. चलो तर नाना नाही आता इथं थांबतील आणि हळूहळू मग पुन्हा वर जातील. कारण इथून अजून किती वर आहेत माहिती नाही. त्यामुळे म्हणलं तुम्ही इथेच थांबा नाहीतर मग हळूहळू वर जा. इथे समोर आहे वॉटरफॉल. येस वी आर क्लोज टू इट. हा दिसला हा वॉटरफॉल. माय गॉड. थोडंसं इथून आता जरा स्लिपरी आहे. स्टेप्स आहेत पण ओलं आहे त्यामुळे थोडं काळजीपूर्वक उतरावं लागणार आहे. हो वाव. ओ माय गॉड काय सुंदर आहे. खूप लोक इथं आंघोळ करत आहेत. हे जवळून बघा किती सुंदर वाटतंय.
खूप मोठा धबधबा आहे. तर त्याचे जे फवारे आहेत ते इथपर्यंत येत आहेत. वाव. चला मित्रांनो, आता इथे ह्या वॉटरफॉलला बाय बाय करू आणि आपण पुन्हा एकदा वर जाऊया. A few moments later. तर मित्रांनो, आता आम्ही इथून निघालो. नाना नाही पण बऱ्यापैकी वर पोचले होते, फोटोज काढत होते एक ठिकाणी, पण पोचले वेळेत. म्हणजे मीही खालीनं आलो आणि तेही तिथे जवळपासच पोचले होते. सो आता तिथून आम्ही निघालो. खूप छान आहे, म्हणजे तुम्ही नक्की ह्या साईडला आला तर नक्की या. टोटली वर्थ आहे. आता इथून आम्ही जाणार आहोत पुढे. वेअर वी गोईंग? Lunch? ओके ओके. तर आता इथून आम्ही लंचसाठी जाणार. बघू आता. इथे ते म्हणतात की साधारण एक अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे रेस्टॉरंट. सो तिथे आपण लंच करणार आणि तिथून मग उलंदानू टेम्पल आहे तिथे आपण व्हिजिट करणार आहोत. A few hours later. मित्रांनो, इथे समोर बघताय तुम्ही हा लेक आता आलेला आहे आणि हिअर इज द टेम्पल. Yeah. This is a lake. Is named Ulundanu Bratan. ओके. The lake and the temple Ulundanu Batur. हो. सो आता मग आपण मंदिराच्या जवळपास आलोय आणि ह्या लेकवरच हे मंदिर आहे. तर मित्रांनो, आम्हाला मिस्टर दानूंनी इथं ड्रॉप केलं आणि इथे आता मागे तिकीट्स घ्यायचे आहेत. सो ते पार्किंग करून येत आहेत. सो पार्क करून आल्यानंतर आपल्या तिकीट्स वगैरे ते काढून देतील. मग आपण इथून आत जाणार आहे टेम्पलच्या आतमध्ये. आणि आज खूप गर्दी दिसते इथे, म्हणजे पार्किंगवरूनच समजतं की किती गर्दी असणार आहे. तर मित्रांनो, इथून उलंदानू टेम्पलमध्ये आपण तिकीट घेतलं आहे. 75,000 आयडिया आहे एकाचं तिकीट. 3 From India. या. Chalo, namaste. नमस्ते. Okay, chalo, chalo. प्रत्येकाला एक एक बॉटल पण त्यांनी दिले. सो किती छान आहे. म्हणजे आपण आता हिलवर आहोत. सो थंड वातावरण आहे, जसं आपल्याकडे उटीला असतं ना तसंच वाटतंय. हे बघा ना, किती सुंदर गार्डन वगैरे आहे. सो आता मिस्टर दानू म्हणतात की पहिल्यांदा आपण बोट राईडसाठी जाऊया, म्हणजे परत आपल्याला हे सगळं फिरून बघता येईल व्यवस्थित. किती सुंदर आहे ना. प्रत्येक जागेवर गेल्यानंतर काहीतरी वेगळं बघायला मिळतंय. हे लहान मुलांसाठी प्ले एरिया बनवला आहे. इकडे रेस्टॉरंट्स वगैरे आहेत. सुंदर यार, सुंदर. हाऊ मच? 2 लाख. ओके. सो आता आम्ही बोटसाठी तिकीट घेतलं आहे. हे स्पीड बोट्स आहे. हे जे नॉर्मल बोट्स आहेत ह्याला 70,000 आहेत एका बोटला, आणि आम्ही जे घेतले ते स्पीड बोटवाले घेतले त्याचं आहे 2 लाख रुपीज. सो दानू म्हणत होते की ते नॉर्मल बोट्स आहेत ते फार लांब जात नाहीत, पण स्पीड बोटने आपण बरंच लांब जाऊ शकतो. आणि हा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. वाव. आय थिंक हे पॅडल बोट्स आहेत, म्हणजे आपण पायाने असं चालवू शकतो. आणि ह्या स्पीड बोट्स आहेत, ह्याच्यामध्ये सिटिंग कॅपॅसिटी 4ची आहे. सो हे लांबपर्यंत जातात. वाव यार, काय सुंदर आहे खरंच. मी आज दुसरीकडे न जाता इकडे आलो, याचं मला बरं वाटतंय आज. बाकी इतर ठिकाणी जे गरम होतं तसं इथे गरम होत नाहीये. सांभाळून हात पकड. जावा तुम्ही. Have fun by boat around the lakes. Yes, great. Have fun. या. थँक्यू. Oh my God. खूप स्पीडमध्ये आहे आम्ही, खूप स्पीडमध्ये. Oh my God. Yes. येस. आम्ही एका ठिकाणी थांबलो आता फोटो काढायसाठी. सो आता फोटो काढतील हे.
भारी वाटले ना? सो फोटोज काढलेत आता आणि आम्ही पुन्हा एकदा चाललोय आता. वेदर बघा कसलं सुंदर आहे. इकडे ऊन आहे, इकडे सावली आहे. वाव, इट्स अ बेस्ट प्लेस. ओके, हा हे थोडंसं क्लाउडी आहे त्याच्यामुळे, नाहीतर ते बोलतात अजून ह्याच्यापेक्षा सुंदर असतं. माय गॉड, खरंच भारी वाटते. हॅपी. थँक्यू सो मच ब्रदर. या, कसं वाटलं? खूप खूप सुंदर आहे, म्हणजे शब्द नाहीत या लोकेशनसाठी माझ्याकडे. मी पहिल्यांदा हे असलं एक्सपिरियन्स केलाय, म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये असल्यासारखं वाटतंय खरं तर आत्ता ऐला. पण काय स्पीडने होतं ना, आणि त्याने पूर्ण लिटरली तिकडच्या आयलंडपर्यंत नेलं होतं आणि तिथे आम्हाला थांबवून मग फोटोज वगैरे काढले. कंप्लीट आली 20-25. हो, आणि त्या छोट्या बोटने आपण एवढ्या लांब थोडी जाऊ शकलं असतं, नसतं. हां, सो हे जे आहे हे टेम्पल आहे, हे उलंदानो टेम्पल. सो आता तिकडे आपण जाणार आहोत. आता हे वरचा जो परिसर आहे तो आपण सगळा फिरणार. सो आता आपण मंदिराच्या बाजूबाजूने चाललोय मंदिरापर्यंत. खूप सारे लोक फोटोज काढतात आणि बरेच असे इथे फोटोग्राफर्स आहेत जे फोटोज वगैरे काढतात ट्रेडिशनल वेअरमध्ये. हे बघा, हे असे फोटोज काढतात. आणि हे टेम्पल आहे, किती सुंदर आहे यार. असं वाटतं इथे थांबून जावं दिवसभर, इतकं सुंदर आहे हे. तर मित्रांनो, आम्ही तिथून बोटिंग केलं होतं आणि तिथून असंच फिरत 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 आम्ही इकडे आलो. अजून आपल्याला पुढे जायचं आहे असंच. सो हे जे पाण्यावर दिसतंय तुम्हाला, हे सगळी कमळाची पानं आहेत. कमळ सत्ता नाही आहेत, त्याचे देठ दिसत आहेत, पण कमळ कुठेच दिसत नाही आहे. पण ही आजूबाजूची फुलं बघा, लाल पिवळे, खूप सुंदर ठेवले. आणि तिथे जे समोर जे गेट दिसतंय तिथे ट्रेडिशनल ड्रेस घालून फोटोज काढले जातात. सो असा ट्रेडिशनल ड्रेस घालून फोटोज वगैरे काढतात माणसं. छान आहे ना हे, है ना? खूप सुंदर. तिथे एक फोटो मारा आमच्या दोघांना. झालंय. जिथं जाईल तिथं फोटोज काढ नुसतं. एवढे फोटोज काढले असतील, जवळपास नाही म्हणलं तरी 150-200 फोटो काढले असतील आम्ही इथेच. आणि मित्रांनो, आणखी तुम्हाला सांगायचं, हे जे टेंट दिसत आहेत हे टेंट्स म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही बसून ब्रेकफास्ट वगैरे करू शकता किंवा तुम्ही जे आणलं ते काय खाऊ शकता. आहे फोटो, थांब काढला. चला मित्रांनो, इथून आपण आता बाहेर पडणार. इथूनच आपण एंट्री केली होती आणि आता आपण इथून एक्झिट करणार आहोत. तर मित्रांनो, आता वाजलेत साधारण 4:10 आणि आत्ता आम्ही हे उलंदानो टेम्पल बघितलं. खूप सुंदर आहे, म्हणजे परफेक्ट वेदर होतं, ना पाऊस होता ना ऊन होतं, परफेक्ट वेदर होतं. त्यामुळे आम्ही ते एन्जॉय पण केलं आणि थंड आहे, म्हणजे इतकं बरं वाटत होतं. त्यामुळे आम्ही खूप साऱ्या ठिकाणी फिरलो, फोटोज वगैरे काढले. आता आपल्याला इथून थोड्याच अंतरावर जे लास्ट स्पॉट आहे आपला हंडारा गेट, सो आपण तिथे चाललो आहे. जाऊया, चला आता तिथे, अँड देन बॅक टू आवर हॉटेल. सो हा असा गेट आहे आपल्या ट्रिपचा. हा शेवटचा स्पॉट आणि शेवटचा फोटो असणार आहे. हा खूप मोठा गेट आहे, म्हणजे कॅमेऱ्यामध्ये तितकं समजत नाही, पण खूप मोठा गेट आहे. ह्याला गेट ऑफ हेवन पण म्हणलं जातं. सो खूप सुंदर आहे. आता चलो इथे एखादा फोटोज काढू आपण आणि निघूया मग.